जुलै 2026 राशी भविष्य. या राशींचे नशीब चमकणार, ग्रह देणार मोठे संकेत. नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्र हो, प्रत्येक नवीन महिना आपल्यासाठी नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन ऊर्जा घेऊन येत असतो. जुलै महिना हा अनेक राशींसाठी बदल घडवणारा, प्रगतीचे दरवाजे उघडणारा आणि आयुष्यात सकारात्मक वळण आणणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात सूर्य, बुध आणि शुक्र यांसारख्या ग्रहांच्या राशी बदलांचा प्रभाव सर्व राशींवर जाणवणार आहे. काहींसाठी आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत, काहींसाठी करिअरमध्ये मोठ्या संधी आहेत, तर काहींसाठी नातेसंबंध आणि आत्मविश्वास वाढवण्याचा काळ आहे. मित्र हो, तुमची रास ऐकताना मन शांत ठेवा, कारण कधी कधी ग्रहांचे संकेत आपल्याला योग्य दिशा दाखवतात. चला तर मग पाहूया तुमच्या राशीसाठी जुलै महिना काय घेऊन येत आहे. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या मित्रांसाठी जुलै महिना नवीन संधी घेऊन येणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल, नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जाईल. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल, रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समज वाढेल, मात्र आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी हा महिना स्थैर्य आणि प्रगतीचा संदेश घेऊन आला आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. ज्या गोष्टी बराच काळ अडकल्या होत्या त्या मार्गी लागतील. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि भविष्यासाठी नवीन योजना बनतील. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि संवाद कौशल्याचा फायदा होईल, मात्र नात्यांमध्ये छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. प्रेमाने संवाद साधला तर सर्व काही सुरळीत राहील. चौथे आहे कर्क रास. कर्क राशीसाठी जुलै महिना विशेष अनुकूल राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. फक्त स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येईल आणि लोकांमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला नवीन उंची देणारा ठरू शकतो. सहावी रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय फायदा देतील. सातवी रास आहे तुळ रास. तुळ राशीसाठी मेहनत आणि संयमाचा महिना आहे. तुमच्या ध्येयासाठी सातत्य ठेवले तर यश नक्की मिळेल. बोलताना शब्दांची काळजी घ्या, कारण छोट्या गोष्टींमुळे गैरसमज होऊ शकतात. नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा ठेवा. आठवी रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी नवीन अनुभवांचा काळ आहे. प्रवासाचे योग येतील. कामामध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि अडचणींवर मात करण्याची ताकद मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हा काळ चांगला राहील. नववी रास आहे धनुरास. धनुराशीसाठी स्थिरता आणि समाधानाचा काळ आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुने संबंध पुन्हा जवळ येतील आणि मनाला समाधान मिळेल. 10वी रास आहे मकर रास. मकर राशीसाठी हा महिना प्रगतीचे संकेत देणारा आहे.
शनीच्या प्रभावामुळे मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यापारामध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे मार्ग खुले होऊ शकतात. 11वी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना कामाचा ताण जाणवेल, पण त्याचबरोबर तुमच्या मेहनतीची प्रशंसा देखील होईल. तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल. फक्त शरीर आणि मन दोन्हीची काळजी घ्या. 12वी रास आहे मीन रास. मीन राशीसाठी हा महिना स्वतःला ओळखण्याचा आहे. वैयक्तिक प्रगती, नवीन विचार आणि आत्मविश्वास वाढण्याचा हा काळ आहे. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा. मित्रहो, जुलै महिना प्रत्येक राशींसाठी काही ना काही संदेश घेऊन आला आहे. पण लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, मात्र आपल्या कर्माने आणि विश्वासाने आपण आपले भविष्य घडवतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या राशीसाठी हा संदेश सकारात्मक आहे, तर कमेंटमध्ये तुमची रास आणि शुभ जुलै असे नक्की लिहा. आणि ज्यांना आपल्या राशीचे संकेत जाणून घ्यायचे आहेत, अशा आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.